हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन श्री। आजचे जे कलेक्शन आहे ते पारंपरिक साडीचे आहे। महाराष्ट्रातील ही सर्वात फेमस आणि सुंदर अशी पारंपरिक साडी आहे, नारायणपेठ साडी। साधी नारायणपेठेची साडी तयार करायला 2 दिवस लागतात, पण साडी सिल्कची असेल तर ते 4 ते 5 दिवस लागतात। नारायणपेठ साडीची किंमत जी तुमच्या बजेटनुसार बाजारात उपलब्ध आहे। नारायणपेठ साडी ऑनलाईन देखील उपलब्ध आहे। नारायणपेठेची साडी सोलापूर आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात खूप लोकप्रिय आहे। तिथे राहणाऱ्या महिलांच्या साड्यांमध्ये नारायणपेठेतील साडी हा सर्वात आवडता पोशाख आहे। नारायणपेठ हे महबूबनगर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे, जे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेले आहे, जिथे तुम्हाला नारायणपेठ साडीचे अनेक विणकर आढळतील, जे नारायणपेठ शुद्ध सिल्क साडी तयार करतात। असो, नारायणपेठ साडीचा इतिहास खूप जुना आहे। असे म्हणतात की सन 1630 मध्ये मराठा सम्राट राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी नारायणपेठेला भेट देऊन काही काळ तिथे घालवला होता, आणि तिथून निघाल्यावर त्यांच्यासोबत आलेले काही विणकर त्यांनी मागे राहून इथे विणकाम चालू ठेवले। त्यामुळे या साडीच्या विणकामात महाराष्ट्रीयन प्रभाव दिसून येतो। त्यामुळे नारायणपेठेतील साडीची निर्मिती महाराष्ट्रात होत असली तर त्याची मुळे कर्नाटकात नक्कीच आहेत, असे म्हणतात। नारायणपेठ साडी महाराष्ट्र नारायणपेठेची साडी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणि आसपास खूप लोकप्रिय आहे। या जिल्ह्यातील महिलांसाठी ते आवडते आहे। हे पारंपरिकपणे महाराष्ट्रीयन साडी आहे, जी प्रामुख्याने या जिल्ह्यात विणली जाते। नारायणपेठेतील साडी ही सिल्क फॅब्रिकपासून बनवली जाते। हे कॉन्ट्रास्ट जरीच्या बॉर्डरसह डिझाईन केलेले आहे। पारंपरिक बॉर्डर आणि फ्लॅशसाठी ही साडी प्रसिद्ध आहे। या हलक्या वजनाच्या आणि परवडणाऱ्या साड्या 100 आणि 60च्या कॉम्बॅट कॉटनच्या वॅट रंगात रंगवलेल्या आहेत। टिकाऊपणा आणि कमी देखभालीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या साड्यांना प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे। सो फ्रेंड्स, कशा वाटल्या ह्या साड्या? आवडल्या ना? आवडल्या तर लाईक शेअर करा। चॅनलवर न्यू असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा असे सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी। थँक्स फॉर वॉचिंग, सी यू सून।